गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण NSSC एक्झामचा जो इंडायसेस नावाचा जो चॅप्टर आहे तो बघणार आहे. NSSCमध्ये हा पहिला चॅप्टर दिलेला आहे, इंडायसेस. त्याला आपण मराठीमध्ये घातांक असं सुद्धा म्हणतो. इथं मराठी सांगण्याचा उद्देश असा की जे मराठी मीडियमचे व्ह्युअर्स आपले विद्यार्थी बघत असतील त्यांना सुद्धा याचा अर्थ समजून यावा. आता सेमी इंग्लिश बऱ्याच ठिकाणी असल्यामुळं तसं सगळ्यांना सिलेबस सेमच आहे आणि सगळ्यांना हे बहुतेक समजेल असं मला वाटतं. बघा, सुरुवातीला तर या इंडायसिस नावाच्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की नेमके इंडायसिस म्हणजे काय असतात. तर इंडायसिसचा अर्थ मी थोडासा सांगतो. पहिल्यांदा एखाद्या नंबरचं जर मल्टिप्लिकेशन आपण त्याच नंबरला परत परत घेत असो तर त्याला एक दाखवण्याची पद्धत आहे. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल बघा, 2 मल्टिप्लाइड बाय 2. आता हे 2 मल्टिप्लाइड बाय 2 आपण अगदी लहानपणापासून केलेलं आहे. आता हे असं लिहिण्याऐवजी इथं आपण मल्टिप्लिकेशन एकदा घेतलं आहे आणि 2 मल्टिप्लाय बाय 2 याला आपण 2 स्क्वेअर या पद्धतीने लिहित असतो. तर हे एक प्रकारे इंडायसेसचं एक्झाम्पल आहे, अगदी सिम्पल एक्झाम्पल आहे. असंच मल्टिप्लिकेशन आपण मल्टिपल टाइम्स घेत असो तर बघा, 3 × 3 × 3. नाव इट्स अ 3 टाइम मल्टिप्लिकेशन अँड दॅट्स वाय वी रेज धिस पॉवर. याला म्हणतात पॉवर आणि याला म्हणतात बेस. खालचा जो नंबर असतो त्याला बेस म्हणायचं. पॉवर आणि बेस किंवा इंडेक्स असं सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे ना. आता यांनाच आपण इंडायसेस नंबर म्हणतो. टोटली हे जे आहे अख्खं याला म्हणतो इंडायसेस. तर बघा, इथं 3 इज मल्टिप्लाइड by 3 and again by 3. So this can be represented by 3 raised to 3. तर इथं 3 हा बेस आहे आणि हा 3 इथं पॉवर आहे. अशा नंबर्सना आपण इंडायसेस नंबर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. आता अजून एक लास्ट एक्झाम्पल तुम्ही सांगा. 5 × 5 × 5 × 5 × 5 × 5 किती झाले? 5 raised to. हाऊ मेनी टाइम्स 5 इज मल्टिप्लाइड? 1, 2, 3, 4, 5, 6. So here power is 6. So this is read as 5 raised to 6. याला आपण 5 raised to 6 असं वाचायचं असतं. ठीक आहे. मला वाटतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं असणार आहे. आता त्याचे काही नियम आहेत, ते लॉज बघा. लॉज काय असतात तर पहिले असे 2 नंबर जर असतील, 2 इंडेक्स नंबर असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर त्याचा लॉ काय आहे. सपोज a⁻m. दिस इज अ फर्स्ट इंडेक्स नंबर. एक संख्या आहे जिचा बेस a आहे, जिची पॉवर m आहे, आणि दुसरी एक संख्या आहे a⁻n or a⁻n. अँड इफ मल्टिप्लिकेशन इज प्रेझेंट इन बिटवीन देम then answer of this will be a⁻m + n. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की both bases are same. So here a base is a, here also base is a, and that's why a⁻m + n you have to take. So आता याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल 2⁻³ मल्टिप्लाइड बाय 2⁻5. 2⁻³ मल्टिप्लाइड बाय 2⁻5. आता सगळेजण मला सांगा, इथं बेस किती आलेला आहे? इथं बेस म्हणजे a. हा जो खालचा आकडा आहे तो काय आहे? 2, which is same. Here also a, here also a. That's why here base is 2 and power. तर पहिल्यांदा जी पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये पहिली जी संख्या आहे त्याची पॉवर आपण m घेतलेली आहे. सो a⁻m. सो हिअर a⁻m दॅट इज 2⁻3. सो m इज इक्वल्स टू 3. ते m किती आलं आहे? 3. आणि या केसमध्ये a⁻n आहे म्हणजेच 2⁻5 आहे, म्हणजेच n इक्वल्स टू 5 येणार आहे. सो इथं आपल्याला a ची व्हॅल्यू माहिती झाली. दिस इज a इज इक्वल्स टू 2, m इज इक्वल्स टू 3, n इज इक्वल्स टू 5. अँड बाय द गिव्हन लॉ, हा फर्स्ट लॉ याचा मल्टिप्लिकेशन लॉ, यानुसार आपण काय करू शकतो? a⁻m × a⁻n इज इक्वल्स टू a⁻m + n. सो हिअर आन्सर विल बी 2³ मल्टिप्लाइड बाय 2⁻5 that is equals to 2⁻³ + 5. 2⁻³ + 5. As
formula tells us that take addition of power, so m plus n, so that is equals to 2 raised to 8. अशा पद्धतीने आपण याचा आन्सर काढू शकतो. आता याचा एक अर्थ समजून घेऊया आपण. तर बघा 2 क्यूब याचा अर्थ काय आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन ऑफ 2, 3 टाइम्स रिटर्न. अँड हिअर 2 रेज टू 5 मीन्स व्हॉट, अगेन याला मल्टिप्लाय जर आपण केलं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, हे 5 टाइम्स घेतलं आपण. हे 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आणि हे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. तर याचा अर्थ काय, याचं उत्तर काय येणार आहे, तर 2 टू द पॉवर 8. कसं बघा 1 2 3 4 5 6 7 8 अँड दॅट्स वाय आन्सर इज 2 टू द पॉवर 8. म्हणजे हा लॉ अगदी करेक्ट आहे. अशा पद्धतीनं आपण बाकीचे सुद्धा लॉज आहेत ते सोडवू शकतो. तर एक एक्झाम्पल तुम्ही पण सोडवून बघा. 5 टू द पॉवर 10 इंटू 5 टू द पॉवर 12. आता याच्यामध्ये आपण अगदी 5चं मल्टिप्लिकेशन 10 वेळा करत बसू का, तर एवढा वेळ आपल्याकडे नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण काय करतो, डायरेक्टली फॉर्म्युला वापरतो आहे. हिअर ए इज इक्वल्स टू, ए म्हणजेच काय झाला बेस, बेस इज इक्वल्स टू 5. एम इज इक्वल्स टू पहिली पॉवर आहे, पहिल्या नंबरचं पॉवर काय आहे 5 रेज टू 10, म्हणजे एम किती झाला 10. आणि इथं ए रेज टू एन म्हणजे एन किती झाला 12. So by the formula a raised to m into a raised to n, that is equals to a raised to m plus n. So answer will be 5 raised to 10 into 5 raised to 12, that is equals to 5 raised to 10 plus 12, which is equals to 5 raised to 22. 10 plus 12, that is 22. या पद्धतीनं आपण हे इंडायसेस सोडवू शकतो. हा पहिला लॉ झाला. आता दुसरा जो लॉ आहे तो आहे डिव्हिजन लॉ. तर डिव्हिजन असल्यानंतर काय करायचं, इथं मल्टिप्लिकेशन होतं सुरुवातीला ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, दॅट इज इक्वल्स टू ए रेस टू एम प्लस एन. या पद्धतीने मल्टिप्लिकेशन होतं. तर डिव्हिजन असताना काय करायचं, म्हणजेच काय ए रेस टू एम डिव्हायडेड बाय ए रेस टू एन असं असताना याचा आन्सर काय येतं, तर सबट्रॅक्शन असतं, पॉवरशी सबट्रॅक्शन. सो दिस आन्सर विल बी ए रेस टू एम मायनस एन. असा हा दुसरा लॉ आहे. आता ह्या दुसऱ्या लॉचं एक्झाम्पल आपण बघूया. कसं 5 रेज टू 3 अपॉन 5 रेज टू 2. आता याचा अर्थ काय, तर ह्या फॉर्म्युल्यानुसार बघा, या फॉर्म्युल्यानुसार इथं ए किती आहे 5, ए आहे 5, इथं पण ए 5 आहे, इथं सुद्धा ए 5 आहे. बेस सेम असतानाच हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बेस वेगळे असतील, इथं एची व्हॅल्यू वेगळी असेल, इथे एची व्हॅल्यू वेगळी असेल, तर आपण तसं करत नाही. सर ए इज 5, हिअर ए इज 5, एम इज इक्वल्स टू 3, एन इज इक्वल्स टू 2. हा खालचा नंबर, त्याची पॉवर आपण 2 मानलेली आहे. नाव बाय द फॉर्म्युला ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एम मायनस एन. सो 5 रेस टू 3 अपॉन 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 रेस टू 3 मायनस 2. आता 3 मायनस 2 म्हणजेच काय झाले 1. सो 5 रेस टू 1 इज द आन्सर. अँड 5 रेस टू 1 म्हणजेच काय असतं 5. 5 रेस टू 1 म्हणजेच 5, म्हणजे याचा आन्सर येतं 5. आता हे झालं फॉर्म्युलानुसार. आता आपण एक जनरल जी पद्धत आहे तिनं कसं सोडवू शकतो बघा. 5 रेस टू 3 अपॉन 5 स्क्वेअर, दॅट इज इक्वल्स टू, आता याचा अर्थ काय असतो बघा, 5 रेस टू 3 म्हणजे काय 5 इंटू 5 इंटू 5 डिवायडेड बाय 5 स्क्वेअर म्हणजेच काय आहे 5 इंटू 5. आता हा 5 कॅन्सल, दिस 5 विल गेट कॅन्सल, सो रिमेनिंग विल बी ओनली 5. कारण डिनॉमिनेटरला काही शिल्लक राहत नाही, म्हणजे फक्त शिल्लक राहतो 5. म्हणजे हा फॉर्म्युला आणि ही मेथड दोन्हींचं उत्तर सेमच आहे. अशा पद्धतीनं आपण हा दुसरा नियमसुद्धा सोडवून बघितला. आता ह्याचं एक एक्झाम्पल अजून एक सोडवून बघूया. बघा 2 टू द पॉवर 8 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 4. आता मला सांगा याच्यामध्ये काय असणार आहे, ए इज इक्वल्स टू, इथं पण 2 इथं पण 2, सो ए इज इक्वल्स टू बेस इज इक्वल्स टू 2. हिअर यम पहिल्यामध्ये पॉवर किती आहे त्याचं यम घ्यायचं, एम इज इक्वल्स टू 8, एन इज इक्वल्स टू 4. सो बाय द फॉर्म्युला ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन, दॅट इज इक्वल्स टू ए रेस टू, बघा इथं काय येणार आहे 2 रेस टू 8 डिवायडेड बाय 2 रेस टू 4, दॅट इज इक्वल्स टू 2 रेस टू 8 मायनस 4. 2 रेस टू 8 मायनस 4, दॅट इज इक्वल्स टू 2 रेस टू 8 मायनस 4 किती होणार आहेत 4. सो 2ची पॉवर किती येणार आहे 4 येणार आहे. आता 2ची पॉवर 4 याचा अर्थ असा पण आहे
2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 2 रेज टू पॉवर 4. दॅट मीन्स अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन आपण 4 टाइम्स लिहिणार आहे 2. ठीक आहे. आणि याचा अर्थ काय असतो 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16. तर ह्याचं उत्तर येतं 16. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. आता हे दुसऱ्या पद्धतीने चेक करून बघूया. सेकंड मेथड जी आपण जनरली वापरतो ती सेकंड मेथड काय आहे 2 टू द पॉवर 8 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 4 दॅट इज इक्वल्स टू. तर 2 टू द पॉवर 8 म्हणजेच काय 2 इंटू 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 2 8 टाइम्स घेतले 1 2 3 4 5 6 7 8 डिवायडेड बाय 2 टू द पॉवर 4 दॅट मीन्स वॉट 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. सो आता इथं बघा 1 this 2 this 2 this 2 this 2 this 2 this 2 will get cancelled. Now remaining is 1 2 3 4. So that will be 2 into 2 into 2 into 2 that is equals to 2 into 2 4 4 into 2 8 8 into 2 16. So answer will be 16. यामध्ये आणि या दुसऱ्या मेथडमध्ये दोघांचे उत्तर सेमच येणार आहे. या पद्धतीने आपण दोन लॉज ऑफ इंडायसिस भेटले ज्यांना घातांकांचे नियम असं म्हटलं जाते. तर ते दोन नियम असे होते a raised to m into a raised to n that is equals to a to the power m plus n आणि दुसरं a raised to m divided by a raised to n that is equals to a raised to power m minus n. या पद्धतीने हे दोन फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. यांना म्हणतात लॉज ऑफ इंडायसेस. दिस इज मल्टिप्लिकेशन लॉ. मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस दिस इज डिव्हिजन ऑफ इंडायसेस. या पद्धतीने आपण हे दोन लॉज पाहिलेले आहेत. तर याच्यावरचे आणखीन काही प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवून बघा. आणखीन काही प्रॉब्लेम्स मी देतो ते तुम्ही सोडवा. ठीक आहे. बघा आता हा काही प्रॉब्लेम्स इथं देतो सोडून बघा. 3 raised to 5 मल्टिप्लाइड बाय 3 raised to 8. अगदी तुम्ही ओरलीसुद्धा उत्तरं काढू शकता यांची. 5 to the power 8 इंटू 5 to the power 6. अजून दोन देतो 3 raised to 5 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर. आता हे असं लिहिलं म्हणजेच काय 3 raised to 5 डिवायडेड बाय 3 स्क्वेअर असं सेम आहे. ठीक आहे. याचा अर्थ आणि याचा अर्थ सेमच आहे. मग त्याच्यावर तुम्ही उत्तर काढू शकता. अजून एक बघा 10 to the power 10 डिवायडेड बाय 10 to the power 7. सगळ्यांची उत्तरं तुम्ही काढून बघा. हॅव अ नाईस डे.